गडचिरोलीच्या एटापल्ली येथे हेड्री येथे भर बाजारात नक्षल्यांनी पोलीस शिपायाची गोळ्या घालून हत्या केली आहे। दीपक सडमेक असं या शहीद शिपायाचं नाव आहे। हेड्री येथे पोलीस मदत केंद्र असून गावात शुक्रवारी आठवडे बाजार होता। या बाजारात पोलीस शिपाई दीपक सडमेक तैनात होता। दुपारी 4:30च्या सुमारास 5-6 साध्या वेशभूषातील नक्षलवादी तिथे आले। त्यांनी दीपकवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या। या हल्ल्यामध्ये दीपक याचा जागीच मृत्यू झालाय। गोळीबार करून नक्षलवादी सुरजागड पहाडच्या दिशेने पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। तर पोलिसांनी दीपक जवळ रायफलही पळवून नेली आहे। रात्री उशिरा दीपकचा मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आला। आज पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर शहीद दीपकला मानवंदना देण्यात येणार आहे। दीपक हा कुरखेडा तालुक्यातील अंगाराचा रहिवासी आहे। येत्या काही दिवसात त्याचं लग्न होणार होतं। हेड्री येथे पोलीस मदत केंद्र बनून अवघे 2.5 महिनेच झाले आहेत। या भागात नक्षल्यांची प्रचंड दहशत असतानाही पुरेसं पोलीस बळ नसल्यानं नक्षल्यांच्या ॲक्शन टीमने कृत्य करण्याची हिंमत केल्याची आता चर्चा तिथे रंगते आहे। ओमप्रकाश सुनारकर आपल्याबरोबर आहे। ओमप्रकाश, काय नेमकी माहिती मिळाली? पोलीस शिपायाला अगदी समोर येऊन गोळ्या झाडलेल्या आहेत। पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे? कशा प्रकारे नक्षलवाद्यांचा तपास सुरू आहे आता? ऍक्च्युली मनश्री बरोबर आहे। काल सायंकाळी 4:30 ते 5:30 वाजताच्या दरम्यान नक्षल तिथे साध्या वेशात आले होते आणि पोलीसही तिथे नक्षलग्रस्त एरिया असल्यामुळे पोलीसही आपल्या बाजारामध्ये तैनात होते। पण त्यांना हे नाही कळलं की साध्या वेशात असल्यामुळे त्यांनी येऊन सरळ दीपक मुकुंद सडमेक या जवानावर सरळ गोळ्या झाडल्या। त्यात जाग्यावरच गतप्राण झाला। मनश्री, ओमप्रकाश, आपण बघतो जो आरोप आता केला जातोय की मोठ्या प्रमाणात नक्षल्यांची दहशत त्या भागात आहे, मात्र पुरेसं पोलीस बळ देण्यात आलेलं नाहीये, याबद्दल नेमकं काय सांगशील? हा मनश्री, बरोबर आहे। आता 22 डिसेंबर 2015ला त्या हेड्री पोलीस स्टेशनचं उद्घाटन झालं होतं राम शिंदे साहेबांच्या हातानं आणि त्या ठिकाणी नवीन पोलीस फोर्स पण नक्षलग्रस्त एरिया असल्याने जास्त असायला पाहिजे, पण पाहिजे त्या प्रमाणात पोलीस फोर्स नसल्याने नक्षल्यांना समोर त्यांची हिंमत वाढून गेली आणि त्यामुळे ही घटना घडू शकली असं म्हणायला हरकत नाही। मनश्री, धन्यवाद ओमप्रकाश माहितीबद्दल। आपण बघतोय गडचिरोलीच्या एटापल्ली इथल्या हेड्री येथे भर बाजारात नक्षल्यांनी पोलीस शिपायाची गोळी झाडून हत्या केली। दीपक सडमेक असं या शहीद शिपायाचं नाव आहे।